ओके, बघा आपण काही नोट किंवा थोडंसं रिवाइज म्हणून बघतोय काही गोष्टी. पहिला पॉइंट, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. काय होता? वेलॉसिटी, दोन्ही पण वेलॉसिटी, ही लिनियर आणि ही अँग्युलर. लिनियर मोशन मधली, ही अँग्युलर म्हणजे सर्क्युलर मोशन मधली. याचं रिलेशन काय होतं? इंटू आर ओमेगा. काय होतं? आर ने मल्टिप्लाय केलं रेडियस ने. बरोबर आहे, रेडियस वेक्टरने. बरोबर आहे, बरोबर आहे, रेडियस वेक्टरने. लक्षात घ्या, इट्स अ रेडियस वेक्टर. व्हॉट वॉज द रेडियस वेक्टर? असंच विचारतोय, झालेल्या गोष्टी परत विचारतोय. काय रेडियस वेक्टर काय होता? इट इज अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू द पोजिशन ऑफ द पार्टिकल विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. की जो पार्टिकल समजा इथं आहे, हा इथून स्टार्ट केलंय, तो इथून असा फिरतोय, समजा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. सध्या त्याची समजा पोझिशन इथं आहे सध्याला. सेंटर पासून इथपर्यंत जो वेक्टर काढतो तो त्याचा रेडियस वेक्टर. म्हणजे रेडियस इतकाच असतो तो, म्हणून त्याला नाव दिलं रेडियस. पण तो ॲक्च्युली पोझिशन दाखवतो पार्टिकलची, म्हणून रेडियस वेक्टर म्हणतो आपण त्याला. थोड्या समजा 1 सेकंद नंतर तो इथे आला, तर इथून ते इथपर्यंत जो वेक्टर काढणार तो रेडियस वेक्टर असा झाला. सो टाईमनुसार तो चेंज होणार आहे. ठीक आहे, नाउ फॉरगेट अबाउट इट. नेक्स्ट, द नेक्स्ट पॉइंट, लिनियर ॲक्सिलरेशन अँड अँग्युलर ॲक्सिलरेशन. येस, यांच्यामधलं रिलेशन काय होतं? हे बघा, वेलॉसिटी वेलॉसिटी, वेलॉसिटी वेलॉसिटी, लिनियर अँग्युलर. इथे काय? ॲक्सेलरेशन ॲक्सेलरेशन, पण कोणतं? लिनियर आणि विच इज इक्वल टू आर अल्फा. अगेन दोन्ही केसमध्ये आरने मल्टिप्लाय करायचे. लिनियर अँग्युलर, वेलॉसिटी वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन ॲक्सेलरेशन, आरने मल्टिप्लाय करा. नंतर आपण बघितलंय, काय टर्म बघितली आहे? लिनियर मोशनमध्ये मास आहे, तर अँग्युलर मोशनमध्ये कोण आहे? मासची जागा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो. ठीक आहे, नंतर आपण जस्ट लास्ट टाइम बघितलं होतं, एल इज इक्वल टू आय ओमेगा. लिनियर मोशनमध्ये काय होतं? हे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी गिव्स यू द, येस, एल काय आहे? अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटम कसं होतं बघा, लिनियर मोमेंटम याची जागा पी, मास आणि वेलॉसिटी, मास इंटू वेलॉसिटी म्हणजे लिनियर मोमेंटम. मग त्याच ॲनालॉगस इक्वेशन बघितलं तर काय? लिनियर मोमेंटमच्या जागेवर अँग्युलर मोमेंटम, मासची जागा कोण घेणार? आय, व्हीची जागा कोण घेणार? ओमेगा. ठीक आहे, हे जस्ट आपण बघतोय की काय काय झालेलं आहे आधीचा पार्ट. आता चला पुढे आपल्याला हे बघण्याच्या आधी नंबर 5, ठीक आहे चला, टॉर्क. काय होतं रे टॉर्क? सांगू शकता तुम्ही? 11th झालंय आपलं. टॉर्क रिप्रेझेंटेड बाय टाऊ विच इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. आर बार क्रॉस एफ बार, टॉर्क. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट लक्षात घ्या, इन शॉर्ट लक्षात घ्या, टॉर्क हा एक प्रकारे फोर्सच आहे, अप्लाइड एक प्रकारे फोर्स आहे, फक्त सर्क्युलर मोशनमध्ये. कशामध्ये? अप्लाय केलेला फोर्स येतो. ठीक आहे, मग आता मोमेंट ऑफ फोर्स म्हणतात त्याला. काय म्हणतात अजून? मोमेंट ऑफ. ठीक आहे, टाऊ इज इक्वल टू एफ आर साइन थीटा. मी तर लिहितो टाऊ इज इक्वल टू एफ इंटू आर. थीटा 90 डिग्री असेल तर, थीटा कसा असेल तर 90 डिग्री. इफ थीटा इज 90 डिग्री. पण हे कुठं पण अप्लाय नाही करत, जिथं सर्क्युलर मोशन आहे अप्लाय त्या ठिकाणी टॉर्क ही कन्सेप्ट तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आहे, एक कन्सिडर करू, दाखवतो मी तुम्हाला, डायग्राम वाईज दाखवतो. समजा एक सर्क्युलर कार्डबोर्ड आहे, सर्क्युलर. ठीक आहे, त्याच्या सेंटरला इथं आपण
कशाने तरी होल्ड करून ठेवलं, समजा एक खिळा आहे, खिळा मारून ठेवला त्याला भिंतीमध्ये, आणि त्याला समजा मी इकडून एक फोर्स असा ॲप्लाय केला, फोर्स तो असं सर्कलमध्ये फिरेल ना, इकडून फोर्स ॲप्लाय केला तो गोल फिरणार त्या पॉईंटपासून. मग इथं टॉर्क किती ॲप्लाय झाला, एफ इंटू आर इंटू साईन ऑफ थिटा, त्यांच्यामध्ये असलेला अँगल. आता इथे तर 90 डिग्री, मग मोस्टली म्हणजे एफ इंटू आरच होईल, साईन 90 तो 1 होऊन जाणार तिथे. आलं लक्षात मला काय म्हणायचं आहे, टॉर्क एफ इंटू आर हा फॉर्म्युला असतो. ओके, चला आता तिथे हेडिंग दिलेली आहे ऑन अ पेज नंबर 17. त्यांनी दिलं एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या भाषेमध्ये आता एक जस्ट इन जनरल बरं का, आपण जस्ट कम्पेअर करू. हां, इथे लक्ष द्या. हा जस्ट आपण कम्पेअर करतो. मी नेक्स्ट पेजवर इथेच लिहितो वाटलंच तर. ॲनालॉगस टर्म बघतोय आपण. काय बघतोय, जसं आपण इथं बघितलं होतं, लिनियर मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी. लिनियर मोमेंटमची जागा कोणी घेतली, सर्क्युलर मोशनमध्ये किंवा रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर मोमेंटमने. मासची जागा आयने घेतली, व्हीची जागा ओमेगाने, डब्ल्यू म्हणू नका कोणी. ठीक आहे, आता आपण फोर्स बघूया. फोर्स म्हणजे काय, मास इंटू बेसिक फॉर्म्युला फोर्सचा. आता हे लिनियर मोशनमध्ये, हां, त्याची जागा रोटेशनल मोशन किंवा सर्क्युलर मोशनमध्ये कोण घेणार आहे, फोर्सची जागा. इतक्यात सांगितलं टॉर्क. टॉर्क हा एक प्रकारे फोर्सच आहे सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय केलेला. मासची जागा कोण घेणार, आय. एची जागा कोण घेणार, अल्फा. आय अल्फा आपला हा फॉर्म्युला आला पाहिजे. सर टाऊ इज इक्वल टू टाऊ एफ आर लिहिलेलं आहे ना आपण, हे आपलं 11th बघितलेला बेसिक फॉर्म्युला आहे त्याचा, बेसिक सुरुवातीला बाय डेफिनेशन. आता आपल्याला हा प्रूव्ह करायचा आहे. टाऊ इज इक्वल टू आय अल्फा, हा प्रूव्ह करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, चला बघूया. एक्सप्रेशन फॉर टॉर्क in terms of moment of inertia. MI लिहितो शॉर्ट फॉर्म मध्ये, तुम्ही पूर्ण लिहिलं नाव तरी चालेल. असं का लिहिलं इन टर्म्स ऑफ, कारण ऑलरेडी टॉर्कचा एक फॉर्म्युला आहे आपला, एफ इंटू आर इंटू साइन थिटा. पण सध्या साइन थिटा मेन्शन नाही करत आहे, आपण कन्सिडर करतोय टॉर्क इज इक्वल टू एफ इंटू आर. हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. कसे, परपेंडिक्युलर म्हणतो आपण. ठीक आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर एफ इंटू आर, नसेल तर साइन थिटा लावून द्यायचा त्याला सोबत. ठीक आहे, पुढे आपण बघतोय, लक्ष द्या. नेहमीप्रमाणे here it is the diagram. Suppose here it is axis of rotation, alpha, angular acceleration. इथे आपण कन्सिडर करू m1, m2, m3 and here it is mn. कन्सिडर करूया. मास ऑफ द पार्टिकल इथं आहे, सेकंड इथं आहे, मास ऑफ द पार्टिकल 3 इथं आहे. ठीक आहे, आणि हे समजा आपण कन्सिडर करू इथे आहे. These are the first, second, third. पॅटर्न लक्षात येत असेल, जवळपास त्या टाईपमध्येच आहे. ठीक आहे, आता बघा त्याच्यानंतर त्या डायरेक्शनला आहे बघा, असा फिरणार आहे ना, असं फिरणार आहे, दाखवलं आहे आपण ॲक्सिस ऑफ रोटेशनने.
या डायरेक्शनला त्या पार्टिकलवरती फोर्स इथे असेल, इथे असेल, इथे असेल. आपण इथे लिहिणार आहे त्याचा फोर्स इथे अप्लाय झाला आहे F1, स्मॉल F1, स्मॉल F2, F3 अप टू Fn. मेन्शन करून ठेवूया. सर वेलॉसिटी का नाही लिहिलं? ज्या प्रूफमध्ये ज्याची गरज आहे ते लिहिणार. आता टॉर्क बद्दल बोलतोय, इथं तुम्हाला फोर्सची गरज पडणार आहे म्हणून आपण फोर्स लिहिलंय. आलं लक्षात? मग तुम्ही त्या त्या पद्धतीने जे जे आपण प्रूफ्स बघितलेले त्याच्यामध्ये ज्या टर्म्स लागत आहेत ते आपण लिहितोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये टॉर्क बद्दल येतं, आपण फोर्सचं इथं काय करतोय मेन्शन करतोय. याचं स्वतःचं इथून परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असेल सांगा बरं? R1, R2, R3, दिस इज Rn. Let a body is moving with angular acceleration alpha as shown in figure. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे अल्फा या अँग्युलर ॲक्सिलरेशनने बॉडी मूव्ह होते. नेक्स्ट पॉईंट आपण म्हणूया इथे M1, M2 डॉट 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 Mn are the masses of each particle of body having R1, R2 dot 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 Rn perpendicular distances from axis of रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून हे त्या पार्टिकलचे जे मासेस आहेत M1, M2 अप टू Mn त्यांचे ते काय आहेत? परपेंडिक्युलर डिस्टन्सेस नाही परपेंडिक्युलर. सर हे कुठं परपेंडिक्युलर वाटतो? हा काय परपेंडिक्युलर 3D मध्ये बघा. समजा एक ॲक्सिस आहे इथे असा, ही बॉडी आहे कंप्लीट, हा ॲक्सिस आहे, इथे पार्टिकल आहे. ठीक आहे. ह्या समजा इथं पार्टिकल आहे, इथून याच्यावरती असा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ॲक्सिसवरती आपण ड्रॉ केला. याला जर असं फिरवलं तर तो बरोबर परपेंडिक्युलर दिसेल तुम्हाला. आलं लक्षात? 3D मध्ये येते. आता 2D मध्ये त्याला जर शॅडो टाकली तर ते असं दिसणार आहे. ओके. 2 डायमेन्शनलमध्ये असं दिसणार आहे. पण 3 डायमेन्शनलमध्ये जर त्याचं आपण इमॅजिन केलं तर इट विल बी येस परपेंडिक्युलर. नेक्स्ट पॉईंट बघा, पुढे आपल्याला सांगायचं आहे let F1, F2 dot 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 Fn are the forces acting upon them. त्यांच्यावरती जो फोर्सेस ॲक्ट होत आहेत त्याच्याबद्दलचे ते काय. मग ते दिलेले कसे आहेत लिहून घेऊया. कसे दिलेत बघूया. Therefore F1 is equal to yes का असेल? येस. हे बघा, मास इंटू ॲक्सिलरेशन हा बेसिक फॉर्म्युला. F2 M2 A2 आणि Fn Mn An. आलं लक्षात? वेअर A1 A2 dot 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 An are the काय acceleration of each particle. ज्या टर्म्स आपण आधी नाही लिहिल्या त्या नंतर मेन्शन करायच्या त्याच्या खाली लगेच.
फक्त ते पॉईंट टू पॉईंट झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. असा काही रूल नाही आहे, अरे हे तर वरती लिहायचं राहिलं होतं A1 A2 काय इथं राहिलं होतं, लिहिलं नाही ते तुम्ही मग खाली लिहा, त्याच्या खाली द्या, सांगून द्यायचं वेअर A1 A2 एन अप टू एन आर द लिनियर ॲक्सेलरेशन्स किंवा फक्त ॲक्सेलरेशन मेन्शन केलं आहे, कन्सिडर्ड येते. आलं लक्षात. बट ए काय आपला, ए काय आपला आर अल्फा, बरोबर आहे. मग आपण इथे टाकून देऊया, लक्ष द्या सगळ्यांनी. बट A1 इज इक्वल टू R1 अल्फा, A2 इज इक्वल टू R2 अल्फा, डॉट 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 AN इज इक्वल टू RN अल्फा. अल्फा तर सेम आहे ना, होल बॉडीचा अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा आहे, ते काय चेंज होत नाही. याला अल्फा 1 अल्फा 2 अल्फा N करू नका. आलं लक्षात. ठीक आहे, हे कॉन्स्टंट आहे प्रत्येक पार्टिकलला, बॉडीचंच असतं ते डिरेक्टली कम्प्लिटली. ठीक आहे, मग वरचं इक्वेशन काय होईल बघा सगळ्यांनी, लक्ष द्या. देअरफॉर F1 कसा होईल, M1 R1 अल्फा, F2 इज इक्वल टू M2 R2 अल्फा आणि Fn इज इक्वल टू Mn Rn अल्फा. A1 A2 AN च्या जागेवर R1 अल्फा R2 अल्फा Rn अल्फा आपण टाकून दिले. यात काय अडचण आहे तुम्हाला, फोर्स काढावा लागला. ठीक आहे, नाव लेट τ1 τ2 τn are the torque of each पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलचा टॉर्क आहे. टॉर्कचा फॉर्म्युला काय, टॉर्क इज इक्वल टू एफ इंटू, म्हणजे याला म्हणूया F1 R1. F1 काय आलाय तुमचा M1 R1 अल्फा, हा F1 ची व्हॅल्यू M1 R1 अल्फा इंटू R1, मग तो काय होणार R1 इंटू R1 काय होणार R1 स्क्वेअर. मग प्रत्येक याच्यामध्ये तसं लिहायची गरज नाही. हा τ2 काय होणार F2 R2, याला डायरेक्ट याच्या रिलेशन नुसार काय येणार M2 R2 स्क्वेअर अल्फा आणि τn काय होणार Fn Rn Mn Rn स्क्वेअर अल्फा. यात काय अडचण आहे तुम्हाला, ओके. बघा याची लक्षात कसं ठेवायचं मी सांगतो तुम्हाला नंतर, डोंट वरी, अवघड नसतं. काय काय ना प्रूफ्स आहेत ना ते रिव्हर्स, म्हणजे रिव्हर्स याच्याने लक्षात ठेवायचे. बघू सगळं संपल्यावर मी सांगतो तुम्हाला. हे प्रत्येक पार्टिकलचा टॉर्क आहे आपल्या बेसिक फॉर्म्युलानुसार. ठीक आहे, आता होल बॉडीचा आपण बघू, लक्ष द्या. the total torque of body tau is equal to τ1 plus τ2 plus dot 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 up to τn लिहितो मी, which is equal to τ1 काय आला M1 R1 square अल्फा M2 R2 square अल्फा, इथे काय Mn Rn square अल्फा बघा, विच इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर डॉट 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 Mn Rn स्क्वेअर. यातून मी काय करतोय, अल्फा सगळ्यांना सेम आहे तो कॉमन काढला. ही कोणाची डेफिनेशन आहे सांगा, I मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू अल्फा. दिस इज व्हॉट टाउ. हा तुमचा टाऊ इथे हवा तसा भेटला. इक्वेशन 1. इक्वेशन 1 म्हणजे जमले, ते महत्वाचं इक्वेशन म्हणून त्याला इक्वेशन 1 म्हटलं आपण. प्रूफ बघायच्या आधी जस्ट तुम्ही लक्षात कसं ठेवायचं, एक गोष्ट लक्षात घ्या. टाऊ इज इक्वल टू आय अल्फा आणायचं आहे. ठीक आहे, याला नंतर आणू,
सगळ्यात पहिले इकडे बघा हां, टॉर्क म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आर. साइन थिटा लागणार नाही आहे कारण आर ऑलरेडी परपेंडिक्युलर असणार आहे. लक्षात कसं ठेवायचं सांगतो. एफ म्हणजे काय असतं तुमचं, एफ मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कसा असतो, आर अल्फा. झालं. मग तुम्ही सुरुवातीतूनच करायची. मग इथं म्हणायचं A1 A2 A3 असे असे आहेत, मग हे टाकायचे. मग नंतर म्हणायचं F1 F2 F3 असे असे आहेत, त्याच्यात हे टाका, जे भेटेल ते याच्यात टाका आणि याच्यावरून τ1 τ2 τ3 भेटतील आणि ते शेवटी फायनल यांची सगळ्यांची ॲडिशन केली, सगळं तुम्हाला असं भेटणार. फक्त ते प्रत्येक पार्टिकलसाठी लिहिलं आपण, दॅट्स इट, बाकी काय नाही. आलं लक्षात. 1 2 3 4 अप टू n त्याच्यातच टाकत गेलो आपण. म्हणजे बघा इथं तुमचा प्रूफ जर इथून बघितला, here it is the proof, here it is the center, त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन समजा आपण O मानूया इथे. बॉडी इज मुव्हिंग विथ द अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. प्रत्येक पार्टिकलचा मास M1 M2 अप टू Mn आहे. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन R1 R2 अप टू Rn आहे. हे एवढं सांगितलं इथे. नंतर पुढे काय सांगितलं, फोर्स, तिथं आपण डायरेक्शन दाखवले ना फोर्सचे. फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन, बट ॲक्सेलरेशन स्वतः R अल्फा आहे. तो परत याच्यात लिहून फोर्सेसचे फॉर्म्युले मिळाले. तर फोर्स काढला कशासाठी आहे, कारण टाऊचा तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, तो याच्यात टाकायचा. मग तुम्हाला हे भेटले. सगळ्या टॉर्क्सची ॲडिशन केली प्रत्येक पार्टिकलच्या, तर तुम्हाला टोटल टॉर्क भेटणार बॉडीचा. तो टाकला, आय अल्फा ऑटोमॅटिकली निघाला. आलं लक्षात. चला मग आता तुम्ही काय करा, स्टार्टिंग फ्रॉम द नोट इथून लिहायचं तर लिहा, म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस होईल, बाकी काय नाही. ओके, स्टार्ट रायटिंग डाऊन.